विशाल कोटियन खरंच अहंकारी आहे का हा सवाल संपूर्ण महाराष्ट्राला पडला असेल, कारण की आजच्या एपिसोडमध्ये नाही तर गेल्या खूप एपिसोडमध्ये जे आहे ते त्याच्या अशा काही गोष्टी आपल्यासमोर येत आहेत ना, ज्याच्यामुळे तो खरंच एक वाईट माणूस आहे किंवा एक अहंकारी माणूस आहे अशाच गोष्टी ज्या आहेत त्या प्रूव्ह व्हायचा प्रयत्न हा निर्माण होत आहे. कारण की आजचा जो फॅमिली टास्कचा जो आहे तो संपूर्ण एंड झाला, त्याच्यानंतर जे आहे ते संपूर्ण टोळी जी आहे किंवा टोळीसारखा जो एक दुसरा ग्रुप निर्माण झालेला आहे, टोळीच म्हणा त्याला, त्यामध्ये जे आहे ना ते अनुश्री जी आहे ते एक गोष्ट खरी जी आहे तिकडे बोलायचा प्रयत्न करत होती, जिथे विशाल ऍक्च्युअल मध्ये बोलला होता की नाही नाही अनुश्री, ज्या टायमाला काही गोष्टी अशा येतील ना तेव्हा संकेतच्या वर प्रायोरिटी माझी तुझी असेल, असं डायरेक्टली संकेतचं नाव घेऊन नव्हता बोलला, पण त्याच्यापेक्षा जास्त प्रायोरिटी मी तुला देईल कारण की तो आता वाईल्ड कार्ड म्हणून आलाय. अशा प्रकारचे जे आहेत ते बोल त्यांनी वापरले होते आणि ही गोष्ट खरी आहे, ज्यामध्ये जेव्हा हा जो विशाल कोटियन आहे ना, विशाल कोटियनला असं वाटतं ना की आपण आता कुठेतरी अडकलेला आहोत, आपण आता ह्याच्यातून जर बाहेर निघलो नाही तर खूप जास्त प्रॉब्लेम होईल, त्या टायमाला जे आहे ना तो त्याचा इगो मध्ये यायला लागतो की नाही नाही हे ऍक्सेप्टच करायची नाही गोष्ट कुठली, की नाही हे हे बरोबर बोलतोय समोरचा, हे चुकीचं बोलतोय. तिथे त्याला त्याची ती कॅपॅसिटीच नाहीये, त्याच्याकडे एक छोटूसं टॅलेंट आहे, कधी कधी ती गोष्ट वर्क करते, कधी कधी ती गोष्ट काम करत नाही. कुठली माहितीये का, तो मागे जे असताना जे आहे ते सिंगल एकटे एकटे बोलतात ना त्या टायमाला एक वेगळी गोष्ट बोललेला असतो आणि दुसऱ्या वेळेस जिथं ग्रुपमध्ये असतो त्या टायमाला ती गोष्ट आहे ना ते फिरवतो, पण त्याच्या अंगावर जेव्हा येते ना तर तेव्हा प्रॉपरली तो गुंडाळायचा प्रयत्न जो आहे ना ते लोकांना करतो आणि कधी कधी लोक जे आहेत ना त्याच्यामध्ये अडकतात आणि ही त्याच्याकडे एक कला आहे. त्यामुळे जे आहे ना त्याला असं वाटतं की तो एक खूप मोठा जो आहे तो एक लीडर झालेला आहे, पण लीडर नाहीये, त्याचा इगो जो आहे ना ते खूप मध्ये येतो आणि याच इगोमुळे जसं अनुश्री बोललेली आहे की हाच इगो जो आहे ना हा त्याला ऍटिट्यूड जो काय असेल तो त्याला एक दिवस खाली डुबवणार आहे आणि डेफिनेटली डुबवणार आहे. का सांगतोय मी, कारण की त्याला प्रत्येक गोष्टीत असं मी पणा हा ऍक्च्युअल मध्ये त्याला जो आहे ना तो तिकडे येत आहे आणि त्याचमुळे ह्या संपूर्ण गोष्टी आता घडत चाललेल्या आहेत. ते झालं समोर राखी सावंत झालं, त्यानंतर संकेत झालं, त्यानंतर सागर झालं, अनुश्री झालं, हे सगळे जण त्याच्या विरोधात आता हळूहळू चाललेले आहेत. कारण की त्या अहंकारामध्ये जे आहे ना तो विशाल एक गोष्ट बोलतो की मला तुमच्या कोणाचीच गरज नाहीये, मला कुठल्याच नात्याची गरज नाहीये, या संपूर्ण गोष्टीचा ते बोलायचा प्रयत्न करतो ना, याचमुळे जो आहे ना तो खराब दिसतो आणि तो मे बी फायनल पर्यंत जाऊ शकतो, पण तो विनर तर डेफिनेटली होणार नाहीये. हे तर दगडावरची रेष आहे, हेच, बाकी माझं काय मत नाहीये. ज्या काही गोष्टी तो घरामध्ये करतो त्या चुकीच्याच आहेत काही काही, ज्यामध्ये त्याचा अहंकार, ॲटिट्यूड, इगो येतो ना त्यामुळेच तो जो आहे तो संपूर्ण त्याच्या हाताने वाट लावत आहे. तुमचं या गोष्टीवर काय मत आहे ना नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.